मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर बार्शीमध्ये आता एक नवी खासगी बाजार समिती आकार घेते। तालुक्यातले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एका नव्या बाजाराचा पर्याय राजेंद्र राऊत यांनी खासगी बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय। सोमवारी त्यांचं भूमिपूजन कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं। बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका। बार्शी गाव मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यानं व्यापारी दृष्टिकोनातून त्याचं एक वेगळं महत्त्व आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन भागातले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपला माल विकण्यासाठी एका पर्यायी बाजाराची व्यवस्था राजेंद्र राऊत यांनी केली आहे। बार्शीमध्ये 11 एकर जागेत त्यांनी खासगी बाजार समितीची उभारणी सुरू केली आहे। नुकतंच त्याचं भूमिपूजन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। वखार पावतीतून शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या वखार पावतीतून आलेल्या शेतीमालाला साठवणूक करून 80% रक्कम त्याला आपण लगेच देणार आहोत कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेतून। त्यामुळे त्याला कमी भावानं विकावंच लागेल अशी स्थिती राहणार नाही। त्यासाठी आम्ही सगळे गोडाऊन सोसायट्यांचे असतील, खरेदी संघाचे आहेत, खाजगी गोडाऊन आहेत, ते सगळे आम्ही भाड्याने घ्यायला तयार आहोत आणि ह्या खरीप हंगामापासून ती योजना आपण आणतोय। उद्या किमती वाढल्या शेतीमालाच्या तर शेतकऱ्याला मोकळीक राहील पुन्हा जादा भावानं तो माल काढून विकण्याचा। त्यातून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाची किंमत मिळेल ही त्याच्यामध्ये भूमिका आहे। राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होते, ती टाळण्यासाठी सरकारनं खासगी बाजार समितीचा पर्याय उपलब्ध केला आहे। त्यानुसार बार्शीतल्या प्रस्थापित बाजार समितीला पर्याय म्हणून राजेंद्र राऊत यांनी नव्या बाजार समितीची उभारणी सुरू केली आहे। ज्यावेळेस शासनाचं धोरण खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीला परवानग्या दिल्या ते मी माझ्या वाचण्यात आल्यानंतर मी ताबडतोब तो संपूर्ण 1.5 वर्षापूर्वी सर्व प्रस्ताव तयार केला, या ठिकाणी जागा वगैरे घेतली आणि तसं तालुका प्लेसला 5 एकर जागेची अट असताना मी जवळपास 11.5 एकर या ठिकाणी जागा, त्याचबरोबर 1 कोटी रुपयाचं भागभांडवल असणं गरजेचं आहे। परंतु आज आम्ही या ठिकाणी जवळ 3 टप्प्यामध्ये 250 गाळे करतोय। टोटल जवळपास संपूर्ण एक 10 कोटीच्या पुढचं बांधकाम या ठिकाणी उभा करतो 250 गाळ्याच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी भुसार माल आसन, फळे, भाजीपाला, जनावरांचा बाजार, कडव्याचा बाजार अशा पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा बाजार या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही निर्माण करतोय। बार्शीतल्या या बाजार समितीमध्ये व्यापारी गाळ्यांबरोबर हमाल भवन, शीतगृह आणि लिलाव हॉलची उभारणी होणार आहे। बार्शीच्या खासगी बाजार समितीच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे। आपल्याला खाजगी बाजार करायचा असेल तर किमान 5 एकर जागेची आवश्यकता आहे आणि 1 कोटीची गुंतवणूक त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला व्यापारी गाळे म्हणजे आडत्यांचे गाळे म्हणू आपण त्यांना, किंवा मग लिलावगृह आहे, ओपन कॉमन लिलावगृह एक लागेल, परत मग गोडाऊनची व्यवस्था लागेल, अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा, हमाल भवन, शेतकरी भवन आणि टॉयलेट वगैरे ब्लॉक्स, हे बेसिक ज्या गोष्टी लागतात ते या ठिकाणी आपल्याला एवढं जे कोणी 1 कोटीची गुंतवणूक कमीत कमी पाहिजे तिथे, ती गुंतवणूक करून ही मार्केट आपण कोणी स्थापन करू शकतो। राज्यातल्या प्रस्थापित बाजार समित्यांना पर्याय म्हणून आतापर्यंत 24 खासगी बाजार समित्यांची उभारणी झाली आहे। या बाजार समित्या शेतकऱ्यांना पर्याय ठरणार आहेत, त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट थांबण्याची अपेक्षा आहे। सचिन कसबे, साम टीव्ही, बार्शी, सोलापूर।